नमस्कार. आज IDT एज्युकेशनच्या इंटिरियर डिझायनिंग फील्डसाठी सुरू केलेल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून आज आपल्याकडे असे एक मान्यवर आलेले आहेत की ज्यांनी इंटिरियर डिझायनिंग इंडस्ट्रीमध्ये 25 वर्षापेक्षा जास्त अनुभव घेऊन आज त्या इंटिरियर डिझायनिंग सेक्टरमध्ये खूप मोठं काम करत आहेत. त्या आहेत आपल्या नाशिकच्या सरोज दिंडे मॅडम, ज्या मॉडर्न इंटिरियर फर्मच्या डायरेक्टर आहेत, CEO आहेत. आणि खरंच खूप खूप वेलकम मॅडम, आणि थँक्यू सो मच फॉर युअर टाइम की तुम्ही अतिशय बहुमूल्य वेळ या पॉडकास्टसाठी दिला. नक्कीच आता आपल्या डिस्कशनमध्ये आपण जे काही मुद्दे तुमच्या समोर घेतोय मॅडम, 2001 ते 2025 हा जो तुमचा इंटिरियर डिझायनिंगचा प्रवास होता, सेक्टर होता, हा कसा काळानुसार बदलत गेला आणि त्या काळानुसारचे बदल विद्यार्थ्यांना कसे तुम्ही एक्सप्लेन कराल, कसे तुम्ही सांगाल? 2001 मध्ये मी जेव्हा माझा पहिला प्रोजेक्ट सुरू केला, तो अगदीच ह्यूज साईज होती साईटची, बंगलो होता. त्यानंतर त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही ते डिझायनिंग करणं, फर्स्ट प्रोजेक्ट, त्यामुळे क्लायंटशी कम्युनिकेशन करणं. पण हे सगळं होण्याच्या आधी मी 2 वर्ष ही आर्किटेक्टकडे प्रॅक्टिस केल्यामुळे तो मला फार अनुभव जड नाही. क्लायंटशी कम्युनिकेशन करणं, त्यांचे डिस्कशन्स पॉईंट्स करणं, त्यानंतर त्यांना जे हवं आहे ते ऑप्शन. पूर्वी हे ऑटोकॅड हा पण प्रकार नव्हता, त्यामुळे हँड ड्राफ्टिंग म्हणजे तो एक महत्त्वाचा पार्ट होता की हँड ड्राफ्टिंग, 2D ड्रॉइंग हे एक्सप्लेन करायचं क्लायंटला की हे काय होणार आहे भविष्यामध्ये. तर तो एक पार्ट. त्यानंतर जो मधला फेज होता, पूर्वी फक्त बंगलोची कामं जास्त असायची, कालांतराने बंगलो आणि फ्लॅटची, आणि आता जास्ती प्रमाणात फ्लॅटची आहे. पण मधला फेज आणि आत्ताचा फेज ह्यामध्ये इतका फरक झालेला आहे की एक तर जनरेशन गॅप झालेला आहे, रिक्वायरमेंट ऑफ डिझायनिंग, रिक्वायरमेंट ऑफ इंटिरियर. त्यानंतर आजचं जे जनरेशन आहे, इंटिरियर अपॉइंट करण्याच्या आधी ते सोशल चेक करतात की ओके हे किती ॲक्टिव्ह आहे. म्हणजे हा आमचा अनुभव सांगते की यांचं किती सोशल मीडियावरती किती पेजेस आहे, यांच्या साईट्स किती झालेल्या आहेत. म्हणजे अलर्टनेस हा त्यांच्यात मीडियामधनं तो आलेला आहे, त्यामुळे आम्हालाही त्या दृष्टीने अपडेट व्हावं लागतंय. पण जी काही जुनी क्लायंट आमच्याकडे रिपीट होतात, तो फक्त ट्रस्टवरती पुन्हा रिपीट होतात, कारण त्यांना अनुभव आलेला आहे आमच्या कामांचा. म्हणजे 2001 मध्ये केलेली कामानंतरही आज त्यांचं पुढचं जनरेशन आमच्याकडे काम देतोय का, की त्यांना आमचा अनुभव आहे. त्यानंतर कोरोनानंतर खूप जास्त बदल झाले. एकतर रिक्वायरमेंट ऑफ म्हणजे कोरोना बेस, जसं क्वारंटाईनमध्ये जो काही फेज लोकांनी अनुभवला, त्यानुसार काय गरजेचं पडलंय. त्यावेळेस लोकांना वेळ होता विचार करायला, त्यांना तो सगळं काही की गरजेचं काय, त्यानुसार आमच्या डिझायनिंगवरती सुद्धा इफेक्ट झाले. तर अशा पद्धतीने तिन्ही काळामध्ये आम्ही बऱ्याचशा गोष्टी आम्हीही शिकलो, रिक्वायरमेंटनुसार आम्हीही बदल केले डिझायनिंगमध्ये. असा हा अनुभव आलेला आहे. नक्कीच बघा, 25 वर्षांचा काळ हा खूप मोठा असतो आणि या 25 वर्षाच्या काळात झालेले इंटेरियरचे बदल हे मॅडमांनी स्वतः काम केलेलं आहे आणि तो अनुभव आपल्या समोर मांडला. अगदी कोविडच्या आधीचा काळ, कोविडच्या नंतरचा काळ, आणि कशा पद्धतीने बदलत गेलं हे बघितलं. नक्कीच मॅडम, माझा पुढचा प्रश्न असा आहे की अजूनही असं म्हणतात की एवढा मोठा काळखंड लोटला गेला तर अजूनही इको फ्रेंडलीवर, सस्टेनेबल इंटेरियरवर, ग्रीन एनर्जीवर इंटेरियर क्षेत्रात त्या ताकदीचं काम होत नाही, जसं बाकीच्या देशांमध्ये खूप मोठ्या स्तरावर होतं. मग या केसेसमध्ये आपण आता त्याची काय सुरुवात करायला पाहिजे, किंवा जे यंग एंटरप्रेनर इंटिरियर डिझायनर बाहेर येतात त्यांनी कुठला स्टडी केला पाहिजे की या क्षेत्रात आपण जाऊ, आणि त्यासाठी काय केलं पाहिजे? बरोबर आहे, कारण की आपण म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग जे पण चाललेलं आहे, त्यासाठी सगळ्यांचाच म्हणजे आर्किटेक्ट काय, इंजिनियर्स काय आणि इंटिरियर डिझायनर्स काय, सगळ्यांचाच यामध्ये हातखंडा राहिलाच हवा की त्या गोष्टींनी अलर्टनेस ठेवूनच ते काम झालंही पाहिजे. म्हणजे जसं आपण म्हणतो की ग्लासेस यूज केले जातात बिल्डिंग्सला, त्यामुळे हीट कन्झम्पन्स वाढते, हीट वाढते, त्यामुळे AC युटिलायझेशन जास्त होते. पण असंही आर्किटेक्ट्स आणि इंटिरियर डिझायनर्स आहेत की तेही तर आग्रह धरतात की नाही आपण ह्या लेवलने काम करूया. परंतु होतं का की प्रेझेंटेशन किंवा कम्फर्टनेस ह्या गोष्टींचा विचारात क्लायंटला थोडं कन्व्हिन्स करायला थोडं अवघड जातं. म्हणजे हा एक अनुभव आहे. पण जेवढं शक्य असतं, पण जसे फार्म हाऊसेस वगैरे आहेत तर तिथे लोक प्रेफर करतात की आपण नॅचरल सोर्सेस यूज करूया, की जेणेकरून नॅचरली गारवा राहणार, किंवा नॅचरल मटेरियल यूज करून आपण इको फ्रेंडली तो प्रोजेक्ट कसा करता येईल. हाही अनुभव आम्ही घेतोच. पण शहरामध्ये थोडा तो अनुभव कमीच येतो, कारण की मटेरियल ॲक्सेसिबिलिटी किंवा अवेलेबिलिटी, थोडंसं ट्रान्सपोर्टेशन महाग पडतं. आमचा तोही अनुभव झालेला आहे. पण शहरामध्ये म्हणजे जसं की आता आपण सिंपल एक उदाहरण आहे, कोकणामध्ये तुमचा रेड स्टोन जो येतो, खूप अनुभव आहे की इकडे खूप पाहिजे असतो आम्हाला तो स्टोन, पण तिकडनं ट्रान्सपोर्टेशन क्लायंट तयार होत नाही. म्हणजे पुन्हा तो बजेटचा पार्ट येतो. सगळ्यात महत्त्वाचं सगळं बजेट आहे. आम्ही कितीही डिझायनिंग टाकलंय, किती कन्सेप्ट दिला, तर शेवटी बजेट क्लायंटचं किती आहे त्यानुसार आम्हाला ते सगळे काही उतरावं लागतं. व्हेरी नाईस. नाही, अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही मांडला.
अजून एक एररवाली साईट मला तुम्हाला विचारायची म्हणून, जेव्हा एखादा फ्रेशर विद्यार्थी मार्केटमध्ये जातो, तो इंटर्नशिप करतो किंवा साईड घ्यायला लागतो, एक जुन्या विचारसरणीचे डिझायनर आणि एक नवीन विचारसरणीचे डिझायनर असा टकराव कुठेतरी बघायला भेटतो. म्हणजे नवीन यंगस्टर्स म्हणतात त्यांचं काम थोडं जुनं चाललंय, ते नवीन ऍक्सेप्ट करत नाही. परत जुनेवाले म्हणतात यांना टेक्निकली कळत नाही, ते काहीतरी नवीन करतात. एक्झॅक्टली. मग हा जो टकराव आहे, दोन जनरेशनचा बरोबर. आलेला पार्ट आहे, हा कशा वेने आपण बघू शकतो? मला तर सगळ्यात आधी असं म्हणायला लागेल, फ्रेशर जे आहेत त्यांनी तर सगळ्यात आधी टेक्निकली खूप शिकणं गरजेचंच आहे. सिम्पल गोष्टी असतात, जे तुम्ही काही वॉल ट्रीटमेंट करतात पण बॅक ऑफ वॉल त्यामागे काय काय करणं गरजेचं, ड्युरेबिलिटी काय आहे, फक्त लुक हा मॅटर नाही करत. त्यामुळे टेक्निकल नॉलेज फ्रेशर्सने घेतलंच पाहिजे, सगळ्यात पहिला मुद्दा आहे. आता राहिले ट्रॅडिशनल प्रॅक्टिस करणारे आर्किटेक्ट डिझायनर्स, आता त्यांचा तो अनुभव होता, ते त्या फेजमधून तसे गेलेले आहेत, परंतु आज तेही आत्ताच्या जनरेशन बरोबर मॅच करण्याचा 100% प्रयत्न करतातच आहे. अगदीच असं नाही होते की ते ट्रॅडिशनल प्रॅक्टिसलाच पकडून बसलेले. जसं की आता AI आलंय, ह्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्टन्स वाढलेला आहे आणि क्लायंटला ज्यावेळेस एखादा प्रोजेक्ट की त्यांना आज सगळे 3D व्ह्यूज त्यानंतर वॉकथ्रू सगळे प्रेझेंट करावे लागतात. पूर्वी तसं काही नव्हतं, पण आज त्या गोष्टी ट्रॅडिशनल प्रॅक्टिस करणाऱ्यांनाही ते करावंच लागते, ते ॲक्सेप्टन्स करतात. पण फ्रेशर्सने टेक्निकल नॉलेज घेणं फार महत्त्वाचं, जे आता विद्यार्थी घेत नाही, कारण क्लायंट तो खर्च करतो, त्याच्या आउटपुट तुम्हाला त्यांना देणं आपली जबाबदारी. एखाद्या बेसिक विद्यार्थ्याची सायकोलॉजी अशी असते मॅडम की त्याला असं वाटतं मी 2-3 वर्ष शिक्षण घेतलं, एखाद्या वर्ष इंटर्नशिप केलं, आता मला आलं. मला तुम्हाला हे विचारायचं कारण तुमच्याकडे खूप मोठ्या वर्षांचा अनुभव आहे. 25 इयर्स इट्स अ बिग स्पॅन ऑफ इंटिरियर डिझाईन इंडस्ट्री. किती वर्षापर्यंत डिझायनर हा शिकत असतो? तसं तर आजही मी शिकतेच आहे, कारण की ह्याला एंड नाहीये. डिझायनिंग हा पार्ट ऑफ म्हणजे एंड ऑफ काही नाहीये, तिथे इन्फिनिटी आहे. त्यामुळे शिकण्याची प्रवृत्ती तुमच्यात आयुष्यभर राहायलाच पाहिजे. आणि प्रॅक्टिसचा जो म्हणाली की सेल्फ प्रॅक्टिस स्टार्ट करण्याच्या आधी जेवढं तुम्हाला आधी शिकता येईल, आजही मला असं वाटतं की एखाद्या सिनियर आर्किटेक्टकडे जाऊन आपण पण, आता तो फेज निघून गेलाय माझा, त्यामुळे मी ती चान्स नाही घेऊ शकत आहे. त्यामुळे सेल्फ प्रॅक्टिस सुरू करण्याच्या आधी प्रत्येकाने जितका मॅक्सिमम तो एक्सपिरियन्स घेता आला, सिनियर आर्किटेक्ट्स करण्याची कामाची पद्धत, टेक्निकल नॉलेज, त्यानंतर साईट व्हिजिट्स करणं, तिथे टेक्निकली काय चालतंय, डिझायनिंग पार्ट हा तुम्ही कधीही करू शकता, पण टेक्निकल नॉलेज घेण्यासाठी प्रॅक्टिस अंडर आर्किटेक्ट ती फार महत्वाची. अजून एक खूप मोठं कन्फ्युजन वेगवेगळ्या शहरांमध्ये बघायला भेटतं, जसं मेट्रो सिटीज मधलं इंटिरियर, ग्रामीण भागातलं इंटिरियर आणि मिड सिटीतलं इंटिरियर. आता याच्यात कॉन्सेप्ट बेस्ड डिझाईन, थीम बेस्ड डिझाईन आणि एक डेकोरेटर वाला पार्ट असा हा सुरू आहे. मग याच्यात बरंचसं कन्फ्युजन तयार होतं. मग या वेजला कसं विद्यार्थ्यांनी बघितलं पाहिजे? डेकोरेटर पार्ट हा खूपच वेगळा आलाय. कॉन्सेप्ट आणि जे गरज आहे हे दोन गोष्टी वेगळ्या आहेत पूर्णतः. मेट्रो सिटीमध्ये आज आम्ही मुंबईत कामं करतोय, पुण्यात कामं करतोय. मुंबईतली कामं करतो त्यावेळी किचन स्पेस खूपच छोटी असते. तिथला कन्सेप्ट, तिथे 1 BHK मध्ये सगळं काही त्यांना द्यायचं आहे. त्यानंतर आपण एक मिडल टाउन म्हणालो तर तिथे स्पेस ओके असते, रिक्वायरमेंट थोड्या ठीक असतात त्यानुसार तिथे. आणि ग्रामीण भाग, रुरल एरिया जर आपण म्हणालो, तिथे स्पेस भरपूर असते आणि त्यांच्या लाईफस्टाईलनुसार तुम्हाला डिझायनिंग तिथे द्यावं. म्हणजे हे तिन्ही ठिकाणी आपल्याला त्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड बघून डिझायनिंग आपल्याला डेव्हलप करायला पाहिजे असतं. एखादा विद्यार्थी, जसं आता आमच्या आयडीटी एज्युकेशन्समध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात इंटिरियर डिझाईनचे विद्यार्थी शिकतात, तुम्ही त्यांच्यासाठी अशी कोणती सूचना देऊ इच्छिता मॅडम की ज्या सूचनांचं त्यांनी पालन केलं तर लाईफमध्ये ते कधीच फेल होणार? पुन्हा त्याच मुद्द्यावर येईल मी की तुमचं कॉलेज कम्प्लीट झाल्यानंतर प्रॅक्टिकल नॉलेज, आर्किटेक्ट अंडर एक्सपिरियन्स आर्किटेक्ट अंडर नॉलेज हे फार महत्त्वाचं आहे. जेवढा तुम्हाला साईट व्हिजिट करून टेक्निकल नॉलेज जेवढं घेता येईल, मार्केट सर्वे जेवढा करता येईल, त्यानंतर इको फ्रेंडली पार्ट जो म्हणालो तो, त्यानंतर कम्युनिकेशन विथ क्लायंट, विथ वेंडर्स ऑल्सो. कारण की तुमचं कम्युनिकेशन कसं आहे त्याचा आउटपुट तुमचं काम दाखवून देतं आहे. तुम्हाला डिझायनिंग तुमचं कन्व्हिन्स करायचं आहे क्लायंटला, तर तुम्ही तुमचा टॉक ऑफ वे जो आहे तो कशा पद्धतीने, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या प्रॅक्टिससाठी फार महत्त्वाच्या. सायकोलॉजी ऑफ क्लायंट हा फार महत्त्वाचा पार्ट आहे. बरोबर, नक्कीच मॅडम. अतिशय कमी वेळात म्हणजे खूप महत्त्वाचे मुद्दे सांगितले. आयडीटी एज्युकेशन्सने, इंटिरियर डिझाईन डिपार्टमेंटने हा जो प्रोजेक्ट सुरू केलेला आहे, जे पॉडकास्ट बघ सुरू केले, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? खूपच छान आहे की जसं की तुम्ही, आणि सगळं काही हे स्टुडंट फ्युचरसाठीच करताय तुम्ही. जो काही आता हा तुमचा अट्टास आहे
तर तो नक्कीच त्या स्टुडंट्सला पुढच्या, कारण की आम्ही मी 1998मध्ये मी कंप्लीट केलं. कुठलाही काहीही हेल्प नव्हती आम्हाला. जे सेल्फ नॉलेज आम्ही गोळा करू बस. आज तुम्ही त्यांना सर्व्ह करताय, टोटली प्लेट तुम्ही सर्व्ह करताय आणि ते कोणत्या वेळेने खायचं हे तुम्ही त्यांना शिकवताय. तर इतका बेस आणि इतकं प्रॉपर तुम्ही गाईड करतायत, ते 100% त्यांना त्यांचा खूपच फायदा होईल. विद्यार्थ्यांना तुम्ही आजची गोल्डन लाईन काय द्याल? महत्त्वाचं सगळ्यात की सरांनी जी काही आता एवढे एफर्ट्सली सगळ्या गोष्टी करतायत, स्टुडंटसाठी पूर्ण फ्युचरसाठी काय पद्धतीने तुम्ही गेलं पाहिजे, ते एवढा वेळ देऊन इतके एफर्ट्स घेतायत. सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे की तुम्हाला चांगल्या पद्धतीने पुढचं फ्युचर, तुमचं करिअर सक्सेसफुल कशा पद्धतीने करता येईल, हा त्यांचा एवढा उपक्रम बघूनच मला आनंद झालेला आहे. कारण की आमच्याकडे ज्यावेळेस इंटर्नशिपसाठी मुलं येतात, अगदी ABCD पासून मला त्यांना ट्रेन करावं लागतं आणि मी त्यांनाही नेहमी हेच सांगते की तुम्ही इथे शिकून घ्या. बाहेर पडल्यानंतर तुम्हाला तिथे काही ऑप्शन्स राहणार नाहीये. तुम्ही जे रिझल्ट दिला तो तुमचं करिअर ते स्टार्ट करणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही खूपच छान हा उपक्रम केलाय. मला फारच आनंद झालाय महत्वाचा. खूप खूप थँक्यू. बिहाफ ऑफ IDT एज्युकेशन परिवार, खरंच मॅडमांचा, सरोज मॅडमांचा आज खरंच ग्रॅटिट्यूड आम्ही व्यक्त करतो. खूप मोठा थँक्यू मॅडम, तुम्ही तुमचा स्पेशियस वेळ तुम्ही आम्हाला एवढा वेळ, म्हणजे आमचा महत्वाचं की आमचे पॉइंट्स महत्वाचे ठरतायत, ते फार माझ्यासाठी आनंदाची थँक्यू गोष्ट मॅडम, आहे. थँक्यू व्हेरी मच.